नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. ऑपरेशन सिंदूर 2.0 हा कधीही होऊ शकतं असं मी नाही तर रिटायर्ड लेफ्टनंट जनरल दुष्यंत सिंग म्हणताय. असं का म्हणताय नेमका, आणि नेमका आताच का म्हणतायत? कारण हा आर्टिकल बघा मला इंडियन एक्सप्रेस मध्ये आढळला आणि 15 डिसेंबर, आज आहे 16 डिसेंबर, कालच हा आर्टिकल आलेला आहे. म्हणजे नेमकं असंच का म्हणताय? आणि एक मोठी इव्हेंट आता झालेली आहे, ते म्हणजेच काय, तर ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा टेरिस अटॅक झालाय. तिथं पण जे अटॅक करणारे होते, जे टेरिस्ट होते, ते कुठचे होते? पाकिस्तानचे. आणि म्हणून इथून हाय चान्सेस आहेत की ऑपरेशन सिंदूर 2.0 हा होण्याची शक्यता आहे. म्हणून नेमका पूर्ण मुद्दा समजून घेऊ आणि पूर्ण आता करंट सिनॅरिओ काय आहे ना, हे तुमच्या क्लिअर लक्षात येईल. पण त्याआधी लक्षात घ्या की इथं माझा टेलिग्राम चॅनल दिलेला आहे, ज्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहेत, सर्व येतील. सोबत हा माझा नंबर आहे. तुम्हाला काही क्वेरीज आहेत एमपीएससी रिलेटेड किंवा यूपीएससी रिलेटेड, डायरेक्ट या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. मी सायन्स हा सब्जेक्ट शिकवतो, तर सायन्ससाठी आपण डेडिकेटेड एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तयार केलेला आहे. तो जरी तुम्हाला जॉईन करायचा आहे, मला याच नंबरला कॉन्टॅक्ट करा. सोबत मग तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे व्हॉट्सअप, मग ते एमपीएससी असेल किंवा युपीएससी असेल, तरी पण सेम नंबरला तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. ठीक आहे, ऑल क्लिअर. आणि सोबत काय तर इथं इंस्टाग्राम अकाउंट दिलेलं आहे खिमराज चामोर्शीकर. त्यावर सुद्धा मी रेग्युलर पोस्ट आहे ते टाकत असतो. इथं एक प्लेलिस्ट दिलेली आहे, त्या प्लेलिस्टमध्ये माझे या प्रकारचे सर्व व्हिडिओ आहे, तुम्हाला ऍक्सेस करता येईल. बघा काय झालं की नेमकं जे रिटायर्ड लेफ्टनंट जनरल आहे दुशांत सिंग, यांनी असं का म्हटलं? कारण इथं कारण दिलेलं आहे किंवा त्या पूर्ण आर्टिकल मधून काही पॉइंट्स आहेत, मी एक्स्ट्रॅक्ट केलेत. आता सध्या सिनॅरिओ समजून घेऊ. ऑपरेशन सिंदूर ज्यावेळेस पहिला झालेला होता, ज्यावेळेस अटॅक झाला आणि भारताने रिटॅलिएट केलं आणि ऑपरेशन सिंदूर राबवलं, त्यावेळेसची तेव्हापासूनची आतापर्यंत कंडिशन काय, हे सर्व जर आपण नोटीस केलं तर आपल्याला एक स्ट्रॉंग पॉइंट्स आढळतात. बघा, यांच्या या आर्टिकलमध्ये मला हे आढळलं की पाकिस्तान मिलिटरी आहे ना, त्यांना अजूनही काश्मीर इश्यू आहे तो उचलून धरायचाच आहे. म्हणजे त्यांची जे आपण म्हणू की ऑब्सेशन आहे काश्मीर बद्दल, है ना, तर तो अजूनही आहे. म्हणजे इकडे बलुचिस्तान आहे तो सांभाळत नाही आणि यांना आपण म्हणू की काश्मीर पाहिजे म्हणून. बरोबर. आणि यांच्या सोबतीला आहे काय, तर चीन आणि टर्की आहे. हा आहे. बघा, पूर्ण आपल्याला जिओ पॉलिटिक्स समजणं गरजेचं आहे. यामध्ये अमेरिकेचा सुद्धा काय रोल आहे, इस्रायलचा काय रोल आहे आणि ऑस्ट्रेलिया पण आता येतोय. हे सर्व मुद्दे तुमच्या इथं लक्षात येईल. दुसरं आहे काय, की हा तर त्यांना काश्मीर बद्दल ऑब्सेशन आहे, हे तर माहितच आहे आपल्याला. दुसरं आहे काय, की सीज फायर जो आहे, जो ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर मग काय तर आता युद्धबंदीची घोषणा झाली. पण ही जी घोषणा होती ना, ही फार इनफॉर्मल होती. ही काही फॉर्मल घोषणा नव्हती. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की वरवर काय तर फोनवर बोलणं झालं की ठीक आहे, की आता युद्धबंदी झाली, बस एवढंच. की फॉर्मली काहीतरी अग्रीमेंट केलं, कोणतरी मध्यस्थी, प्रॉपर मध्यस्थी केली, हे असं झालेलं नाहीये. त्यामुळे जे सीज फायर आहे, जे मे महिन्यामध्ये झालेला आहे, तो फार फ्रॅजाईल आहे ड्यू टू रिपीटेड व्हायोलेशन. आणि त्यानंतर काय तर रिपीटेड व्हायोलेशन्स हे पाकिस्तानद्वारे कंटिन्युअस होतच आहे. आणि आता तर आपण दिल्लीमध्ये एक मोठा अटॅक झालाय, त्यामुळे तो एक मोठा इन्सिडेंट आपल्याला म्हणता येईलच. म्हणजे बघा की ऑपरेशन सिंदूर झालं, त्यानंतर सीज फायर झाला, बट ते फार फ्रॅजाईल आहे. तेव्हापासूनच पाकिस्तान कंटिन्युअसली एलओसी वर सीज फायर जो आहे तो व्हायोलेट करत आहे. आणि आता काय तर दिल्लीमध्ये अटॅक झालाय. बरोबर. आता या सर्व कंडिशन मध्ये भारत शांत तर बसणार नाही. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की नक्कीच काय तर ऑपरेशन सिंदूर 2.0 होण्याची शक्यता आहे. यामध्ये भर आता टाकत येते ऑस्ट्रेलियाची. पण जर ऑपरेशन सिंदूर जर झालंच, तर जे रिटायर्ड लेफ्टनंट जनरल आहे दुष्यंत सिंग, त्यांनी हे पण म्हटलंय, त्यांनी हे हायलाइट केलेलं आहे की आपल्याला वी नीड टू इम्प्रूव्ह द नॅरेटिव्ह बिल्डिंग कॅपॅबिलिटीज बाय इंडिया. कारण ज्या वेळेस ऑपरेशन सिंदूर झालेलं होतं, ज्यावेळेस हा सर्व त्यावेळेस जो पूर्ण माहोल सुरू होता, त्यावेळेस बरेचसे सायबर अटॅक सुद्धा झालेले होते. त्यामुळे आपल्याला कॅपॅबिलिटी बिल्डिंग आहे किंवा हे जे पण लूप होल्स आहेत, असं म्हणतात की जवळपास 2 लाखाच्या जवळपास सायबर अटॅक झाले होते. मग अशा वेळेस आपल्याला ते सर्व सुद्धा ओव्हरकम करावे लागतील. जे काही कमतरता आहे ते सर्व हँडल करावे लागतील. कारण युद्ध ज्यावेळेस होत आहे, तर फक्त बॉर्डरवर होत नाहीये आता. आता युद्ध हा बऱ्याच लेव्हलवर, जसं सायबर आहे किंवा बायोलॉजिकल वॉरफेअर आहे, अशा बऱ्याच लेव्हलवर खेळला जातो. आणि आपल्याला त्या सर्वांसाठी रेडी राहायचं आहे. हे त्या लेखामध्ये त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलंय. नेक्स्ट आहे काय तर करंट सिनॅरिओ पहा, की आता पाकिस्तान स्टेटमेंट काय देते किंवा पाकिस्तानमध्ये पॉलिटिक्स काय आहे. तिथं आपल्याला अजूनही आपल्याला हे म्हणता येईल की जे डेमोक्रेसी आहे ती अजूनही वीक होत चालली म्हणून. आणि तिचे जे आर्मी जनरल आहेत, आसिम मुनीर, त्यांना पॉवर तर अजून जास्त वाढवून दिलंय. म्हणजे लवकरात लवकर तिथं मिलिटरी रूल येण्याची शक्यता खूप जास्त आहे.
दुसरा आहे काय, की भारत आणि इंडियामध्ये जो सिमला एग्रीमेंट झालेला आहे तो कम्प्लिटली सस्पेंड केलेला आहे. नो प्रॉपर सीज फायर आफ्टर ऑपरेशन सिंदूर, मी ऑलरेडी तुम्हाला हे सांगितलंय. दुसरा मुद्दा काय, तर अमेरिकेने समजून घ्या, आता अमेरिकेचा रोल काय आहे. अमेरिका हा पाकिस्तानशिवाय राहू शकत नाही. का? कारण अमेरिकेला इराण आहे, चीन आहे, रशिया आहे, यांना कंट्रोल करायचं आहे आणि त्यांना त्यासाठी पाकिस्तानची गरज पडते. आणि म्हणून अमेरिका कंटिन्युअसली पाकिस्तानला पूर्णपणे थांबवू पण शकत नाही आणि काय तर पूर्णपणे त्याला मदत पण करू शकत नाही. जसं अमेरिकेने बघा, की आता काय केलं, पाकिस्तानला F-16 हे जेट्स आहेत ते दिलेत. पण त्यांनी हे पण सांगितलं, की हे जे जेट्स आहेत हे तुम्हाला फक्त टेररिस्टच्या अगेन्स्टच वापरावं लागेल. म्हणजे काय, पाकिस्तान का स्वतःच्या देशावरच काहीतरी जे बॉम्ब वगैरे आहेत किंवा जेट्स आहेत ते वापरणार आहेत का? असं तर होणार नाही. आणि नक्कीच काय तर मग अशा वेळेस जरी पाकिस्तानने कमिटमेंट दिलेली असेल अमेरिकेला, की नाही आम्ही काय तर फक्त काउंटर टेररिझमसाठीच हे वापरणार, अशी जरी कमिटमेंट दिली असेल, तरी पण युद्धामध्ये हे वापरल्या जाईल. आणि म्हणजे भारताविरुद्ध ज्यावेळेस युद्ध वगैरे त्यावेळेस हे वापरल्या जाईल. आणि या आधी पण तसंच झालंय, की अमेरिकेने काहीतरी असे डिफेन्स इक्विपमेंट दिले आणि ते काउंटर टेररिझमच्या अगेन्स्ट वापरण्यासाठी वापरण्याच्या जागी ते भारताच्या अगेन्स्ट वापरण्यात आलेत म्हणून. सो हा पण मुद्दा आपल्याला इथं समजून घ्यावा लागणार आहे. आपल्याला इथून असं म्हणता येईल, की पाकिस्तानकडे ठीक आहे, की F-16 जे आहेत हे जुने जेट्स आहेत, काही नवीन नाही आहेत, काही खूप काही चांगल्यामध्ये ॲबिलिटी नाही आहे. पण ठीक आहे, काही नाही असण्यापेक्षा काहीतरी आहे आपल्याला, असं तरी तर नक्की म्हणता येईल. करेक्ट? त्यामुळे इथून पण एक लक्षात येते, की पॉवर काय पाकिस्तानला काय तर थोडं ठीक आहे, की थोडं मोराल जो आहे तो बूस्ट झालेला असेल, असं आपल्याला काहीतरी म्हणता येईल. त्यामुळे पाकिस्तान पण फॉर्ममध्ये आहे आणि भारत नक्कीच काय तर आपण जेव्हापासून हे ऑपरेशन सिंदूर वगैरे झाला, तेव्हापासून नक्की भारत पण असं पण आपल्याला म्हणता येईल, की कुठेतरी आपल्याला पण काय तर एक चान्स पाहिजे. चान्स म्हणण्यापेक्षा आपण म्हणू, की जर पाकिस्तान पुन्हा काही असं जर करतोय, तर भारत नक्की अटॅक करेल आणि हे झालेलं पण आहे कारण दिल्लीमध्ये एवढा मोठा ब्लास्ट झाला. त्यामुळे भारत नक्की तर शांत तर बसणार नाही. दुसरा एक मोठा इथं सिनॅरिओ येतो तो म्हणजेच काय, हा मुद्दा समजून घ्या आता. म्हणजे फक्त इंडिया पाकिस्तान, इंडिया पाकिस्तान, इंडिया पाकिस्तान यामध्ये एक नवीन आणि एक वेगळा अँगल येतो तो म्हणजेच काय, की या 2-4 दिवसाआधीच ऑस्ट्रेलियामध्ये टेररिस्ट अटॅक झाला. हे ज्यावेळेस अटॅक झाला, तर त्यामध्ये जे 2 जण सापडलेत, ते वडील आणि त्यांचा मुलगाच होता. तर हे दोघंही जण कुठचे होते, तर पाकिस्तानचे होते. आता विशेष म्हणजे काय, की यांनी का अटॅक केला आणि कुणावर अटॅक केला, तर ज्यावर अटॅक केला ते होते ज्यूइश लोकं. आय गेस तिथं ज्यूइशचा कुठलातरी एक फंक्शन प्रोग्राम वगैरे सुरू होता आणि त्यावर त्यांनी अटॅक केला. आता यासाठी तुम्हाला इस्रायलची हिस्ट्री आहे ना, ही कंप्लीट समजून घ्यावं लागेल, की मुस्लिम आणि जे ज्यूइश आहे यामध्ये नेमका काय वाद आहे. करेक्ट? इस्रायलची हिस्ट्री जर पाहिली तुम्हाला फार इंटरेस्टिंग वाटेल आणि खूप जास्त मोटिवेटिंग आहे. ते नक्की एकदा वाचून काढा किंवा YouTubeला कुठे व्हिडिओ मिळाला तर नक्की बघा. नाही तर मला चॅट बॉक्समध्ये कळवा, आपण तो पण व्हिडिओ कव्हर करू. करेक्ट? म्हणजेच काय, की आता पाकिस्तान मुस्लिम देश आहे आणि त्यांनी जो अटॅक केलाय ते तिथल्या ज्यूइश लोकांवर केलेला आहे. म्हणजेच काय, आणि ज्यूइशचा जो मेन जे देश आहे तो आहे काय, तर इस्राईल. आता ज्यूइश लोकांवर अटॅक केलाय तर इस्राईल आहे हा काही शांत तर बसणार नाहीये. म्हणजे असं म्हणता येईल याला, की इस्राईल हा आता पाकिस्तानच्या अगेन्स्ट आहे म्हणून. आणि इस्राईल आणि भारताची दोस्ती तर मैत्री आहे खूप चांगली आहे. जसं ही ऑस्ट्रेलियामध्ये अटॅक झाला, जयशंकर हे लगेच कुठे गेलेत, तर इस्राईलला गेलेत. आता यावरून आपल्याला काय म्हणता येईल नेमकं, की भारत काय पूर्ण तयारी करताय का? की इस्राईलला पण आपल्या बाजूने स्ट्रॉंगली आणण्याचा प्रयत्न करताय का? आणि एवढं तर नक्की आहे, की नेत्यानाहू आहेत. तुम्ही इस्राईलची हिस्ट्री बघा. त्यामध्ये कंटिन्युअसली जे वॉर सुरू असतात, हमास अटॅक आहे, गाझा पट्टी जे आहे, गाझा स्ट्रिप जे आहे, त्यामध्ये कंटिन्युअसली जे काही वॉर सारखी सिच्युएशन असते ते चेक करा. इव्हन इस्राईलमध्ये मिलिटरी ट्रेनिंग आहे. तुम्हाला काही वर्ष मिलिटरीमध्ये, आर्मीमध्ये काढावेच लागतात, असे पण नियम आहेत. त्यामुळे नेत्यानाहू हे काही शांत बसतील असं तर नाहीये. ते नक्की काहीतरी ॲक्शन घेतील या टेररिझमच्या अगेन्स्ट. आणि यामध्ये जर पाकिस्तान असेल, तर मग नक्कीच काय तर भारत आणि इस्राईल हे दोघं जण सोबत येऊन नक्की काहीतरी ॲक्शन हे घेऊ शकतात. बरं, त्यासोबतच जेव्हापासून दिल्लीमध्ये ब्लास्ट झालंय, मी एक नोटीस केलंय, की भारत कंटिन्युअसली पूर्ण भारतभर काही ना काही ॲक्टिव्हिटी सुरू आहे. जर तुम्ही रेग्युलरली जर फॉलो करत आहात, एक तर नॉर्थ ईस्टमध्ये चेक करा. जो चिकन नेक आहे, ज्याला आपण सिलिगुरी कॉरिडॉर म्हणतो, त्यामध्ये बघा, की भारताचं काहीतरी ॲक्शन सुरू आहे. बे ऑफ बेंगॉलमध्ये, त्यानंतर इथं अरबी समुद्रामध्ये आणि ते पण अगदी कराचीच्या जवळ, तिथं पण नोटॅम आहे तो इश्यू केलाय. नोटॅम म्हणजे बेसिकली काय, की जे तिथं जे एरोप्लेन्स आहेत, त्यांना एक वॉर्निंग दिली जाते,
किंवा जे फायटर्स प्लेन आहे किंवा रेग्युलर जे प्लेन आहेत, पॅसेंजर प्लेन आहे, त्यांना एक वॉर्निंग दिली जाते, की इथं तुम्हाला प्लेन आहे ते उडवण्याची परमिशन नाहीये किंवा काहीतरी ॲक्टिव्हिटीज असं होऊ शकतात, की त्यापासून त्या प्लेनला वगैरे धोका असू शकतो. त्याला नोटॅब म्हणतात. आणि भारत हे कंटिन्युअसली तेव्हापासून करत आहे आणि ते पण कराचीच्या जवळ अरबी समुद्रामध्ये हे केलेलं आहे. त्यामुळे भारत असं तर म्हणता येईल, की भारत कुठेतरी तयारी करत आहे आणि एक चांगला मोका पाहून, एक चांगला चान्स पाहून काय तर भारत नक्की अटॅक करेल, अशी एक स्ट्रॉंग सिग्नल आहेत हे आपल्याला इथून मिळत आहे. आणि असं आपण म्हणू, की हे वाट पाहता, पाहता कदाचित असं म्हणू, की योग्य वेळ आलेली आहे. कशामुळे? की ऑस्ट्रेलिया टेररिस्ट अटॅकमुळे आपण म्हणता येईल, की आता योग्य वेळ आलेली आहे. आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर 2.0 होण्याची शक्यता, एक मोठा अटॅक होण्याची शक्यता ही खूप जास्त आहे असं आपल्याला म्हणता येईल. आय होप की तुम्हाला हा मुद्दा क्लिअर झाला असेल. मी माझा नंबर इथं दिलेला आहे. सोबत Google फॉर्म पण दिले आहे. तुम्हाला बॅच रिलेटेड कोणतीही क्वेरीज आहेत तर यावर माझ्या डायरेक्ट नंबरला कॉल करा, मेसेज करा किंवा Google फॉर्म भरून सुद्धा तुम्हाला बॅचची माहिती आहे ती मिळवता येईल. सोबत Facebookच्या सर्व सेशनचे अपडेट्स तुम्हाला या टेलिग्रामला मिळेल आणि बॅच जर तुम्हाला परचेस करायची असेल, एक प्रॉपर स्टडी जर करायचा असेल, तर यशोदे बॅच आहे आपल्याकडे एम-पी-एस-सी राज्यसेवासाठी आणि यू-पी-एस-सीसाठी सुद्धा. आपण बेसिक पासून सुरू करू म्हणजे एन-सी-आर-टी पासून सुरू करणार. त्यानंतर यामध्ये तुम्हाला पर्सनल मेंटॉरशिप आहे. 18 बुक्स Facebookने तयार केले 18 बुक्स इथं तुम्हाला मिळतील. सर्व बॅचेसवर आपल्या ई-एम-आय फॅसिलिटी आहे, भरपूर डिस्काउंट आहे आणि नो कॉस्ट ई-एम-आय सुद्धा तुम्हाला फीज आहे ती पे करता येईल. म्हणजे इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला फीज आहे ती पे करता येईल. आता डिस्काउंट झाल्यानंतर किती फीज असणार, दर महिन्याला किती भरावी लागेल, यासाठी मी माझा नंबर दिलेला आहे. त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. सोबत यामध्ये लक्षात ठेवा, की गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम आहे. म्हणजेच तुमचं सिलेक्शनची इथं गॅरंटी आहे. अदरवाईज फीज रिफंड आहे. हां, काही टर्म्स अँड कंडिशन आहेत, ते तुमच्या अभ्यासासाठी आहे. करेक्ट? नेक्स्ट क्रॅश कोर्स सुद्धा आहे आपल्याकडे मेन्ससाठी 2025 आणि मी म्हणणार की 2026च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. कारण हीच खरी वेळ आहे मेन्सच्या आन्सर रायटिंगची आणि जे छोटे-छोटे विषय आहेत, जे फक्त मेन्सला आहे, प्रिलिमला नाही आहेत, ते विषय सर्व रेडी करण्यासाठी. सोबत जर तुम्हाला ग्रुप बी, ग्रुप सी ची बॅच जॉइन करायची असेल, तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे बॅच अवेलेबल आहे. प्री आणि मेन्स सर्व कव्हर होईल. आणि या बॅचमध्ये लक्षात ठेवा, की जे ग्रुप बी आणि ग्रुप सीची जी एक्झाम आहे, त्यासाठी मॉक टेस्ट, फ्री मॉक टेस्ट आहे आता येणाऱ्या 19 तारखेला. कुठं आहे? 11 वाजता आहे. 11 ते 12 जो आयोगाचा वेळ असतो त्याच वेळेला आहे. पायोनियर लायब्ररी आहे सदाशिव पेठेमध्ये. तिथं तुम्हाला हे मिळेल. सोबत यामध्ये लक्षात ठेवा, की कंप्लीट 360 डिग्री विश्लेषण तुम्हाला इथं मिळेल. आपल्या YouTube चॅनलला आपण यावरच कव्हर करू आणि हे प्रश्न सर्व जे टेक्स्टबुकची एक्सपर्ट टीम आहे त्या सर्वांद्वारे ही जे प्रश्न आहे किंवा टेस्ट सिरीज आहे ही तयार केलेली आहे. फ्री आहे मॉक टेस्ट पण रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. त्यासाठी एकतर टेलिग्रामला जा. हिमराज सर अंडरस्कोर टेक्स्टबुक त्यावर तुम्हाला लिंक पाहायला मिळेल किंवा इथं जो दिलेला क्यूआर कोड आहे तो पण स्कॅन करून तुम्हाला ते रजिस्ट्रेशन आहे ते करता येईल. ऑल क्लिअर? बाकी काही क्वेरीज आहे माझा नंबर आहे. सो धिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक यू व्हेरी मच.